नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरामध्ये भाविकांनी मोठी गर्दी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता, करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरामध्ये देशभरातले भाविक मोठ्या संख्येने येत असतात। मात्र यंदा आज 5वा दिवस आहे आणि 5व्याच दिवशी साधारण 2 लाखाहून अधिक भाविकांनी आज सकाळपासूनच मंदिरात देवीचं दर्शन घेतलंय। त्यामुळे सकाळपासून मंदिर भाविकांनी फुलून गेलंय आणि रेकॉर्ड ब्रेक गर्दी आज झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। देवस्थान समितीच्या सांगण्यानुसार साधारण 30 ते 35 लाखाहून अधिक भाविक देशभरातून येत असतात। मात्र हे नवरात्र उत्सवाच्या कालावधीत पण आज शुक्रवार आहे, देवीचा वार आहे आणि या शुक्रवारचा फायदा घेत पुन्हा शनिवार रविवार आहे, या तिन्ही दिवसांचा फायदा घेत अनेक भाविक देशभरातून राज्यातून आज कोल्हापुरात दाखल झालेले आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये मंदिर परिसरात आलेले आहेत। जसं दर्शन रांगेमध्ये भाविक मोठ्या प्रमाणात तासनतास उभारताना आपल्याला पाहायला मिळतात, मात्र मुखदर्शन जे आहे मुखदर्शनासाठी सुद्धा नागरिकांनी आज सकाळपासून गर्दी केलेली आहे आणि हा संपूर्ण जो परिसर आहे हा परिसर फुलून गेलेला आहे आणि भाविकांचा जणू महासागर या परिसरात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सकाळपासून थोडंसं ऊन होतं, मात्र थोड्या वेळापूर्वी पाऊस सुरू झाला आणि या पावसात देखील भाविक जराही हटले नाहीत आणि त्यांनी या मंदिर परिसरात गर्दी केली आणि ते देवीच्या दर्शनासाठी या ठिकाणी उभे असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। काही भाविक आपल्यासोबत आहेत, त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। कशा पद्धतीने गर्दी आहे इथे? खऱ्या अर्थाने पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या समस्त कर्मचारी वर्गाने किंवा कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने अतिशय सुंदर व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे। तुम्ही बघू शकता, योग्य पद्धतीने मार्गक्रमण होणे, आईचं दर्शन करणे, प्रसाद वाटप असेल किंवा लोकांना योग्य मार्गाने मार्गस्थ करण्यासाठी पोलीस प्रशासन देखील म्हणजे देवस्थान समिती सर्व कर्मचाऱ्यांचे नियोजन केले। त्यामुळे भर पावसात देखील अतिशय चांगल्या पद्धतीने लोकांची एवढी गर्दी, एवढा भाविकांचा जो काय तुम्हाला दिसते, हे खरोखर चांगल्या किती लाख सकाळपासून लोक आलेले? तरी साधारण नाही म्हटलं तर 2-2.5 लाखाच्या पुढे हा मोठा काउंट गेलेला आहे आजच्या अर्ध्या दिवसामध्ये 2 लाख अर्ध्या दिवसामध्ये। कुठून आला तुम्ही? आम्ही सांगली विटा। झालं का दर्शन व्यवस्थित? दर्शन घेतले, गर्दी आहे खूप, प्रशासनाची छान व्यवस्था आहे, खूप म्हणजे महिला खूपच आहेत, भरपूर गर्दी। काही प्रॉब्लेम इथं जाणवतं का तुम्ही? नाही, पोलिसांनी सहकार्य करतात व्यवस्थित, म्हाताऱ्या लोकांना आधी घेतलात, लहान मुलं असतील तर त्यांना आधी घेतात। छान दर्शन झाले आमचं। कुठून आला तुम्ही? आम्ही तासगाव कवटेकन मधून आलो आणि इथं हात व्यवस्थित सोय झालेली आहे आणि खेडेपाड्यातून सगळ्या महिलांची व्यवस्थित ओळीनं दर्शनाची सोय चांगली केलेली आहे। मूळ दर्शन रांगेतून आलात, दर्शन घेऊन की मुखदर्शन? आम्ही मुखदर्शन घेऊन आलो आहोत, मुखदर्शन घेऊन आलो, पण छान व्यवस्थित झालं, इथं सोय चांगली झालेली। नाडून आम्हाला प्रसाद सुद्धा दिलेला आहे लोकांनी, त्याबद्दल आपण आभारी आहोत सगळे। आपण पाहिलं की थोड्या प्रातिनिधिक स्वरूपातल्या ह्या प्रतिक्रिया महिला वर्गाच्या होत्या। मोठ्या प्रमाणात महिला आणि इतर भाविक सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत। त्यामुळं साधारण आजचा दिवस जरी आपण पाहिला तर साधारण 1 लाख ते 1.5 लाख भाविक येत असतात, मात्र आज अर्ध्या दिवसामध्ये साधारण 1.5 लाखाहून अधिक म्हणजे 2 लाखाहून भाविक या मंदिर परिसरात आलेले आहेत आणि हा जो आकडा आहे, हा जो टप्पा आहे तो आता पुढे जाणार आहे। साधारण दिवसभरामध्ये 3-3.5 लाख भाविक देवीचं दर्शन घेतील अशी शक्यता वर्तवण्यात येते। कॅमेरामन सचिन सावंत सोबत मी रणजित माजगावकर, साम टीव्ही, कोल्हापूर। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।